श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या वेळेला सुरुवात करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आहे धनतेरस, यमदीपदान. तर आपण घरातील वस्तूंची सुरुवात तर खरेदी केलीच असेल. प्रत्येक घरातील स्त्रीची खरेदी करूनच तुम्ही, म्हणजे मेन स्त्री जी आहे घरातली मुख्य स्त्री, तिच्या खरेदीपासूनच तुम्ही सुरुवात करा. कारण स्त्री ही लक्ष्मी स्वरूप मानतात. सोने चांदी तर आपण खरेदी करतोच, पण सोन्याचं भाव खूप वाढले आहेत. या गोष्टी घेणं शक्य नाही. ज्या गोष्टीचे मान्य आहे त्या गोष्टी खरेदी कराव्या. ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांनी सोनं हिरे खरेदी करावं. पण धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्या तरी चालतात. सगळ्यात खरेदी केल्यानंतर अतिउत्तम. सगळ्यात आधी देवाला लाल वस्त्रपासून सुरुवात करू शकता. पण घरातील कुलस्त्रीपासून खरेदी करावी. देवीची कोणतीही वस्तू खरेदी करावी. श्रीयंत्र घ्यावं, त्याच्यावर सेवा घ्यावी, कुंकुमार्चन करून घ्यावं. त्या दिवशी तुम्ही धान्य खरेदी करू शकता. आपल्या घरातील धान्य कोणालाही देऊ नका. तसेच गूळ पण खरेदी करू शकता. धनत्रयोदशी म्हणजे धनाची देवी, तिची पूजा तुम्ही करू शकता. ज्या दिवशी सागर मंथ झाले होते त्या दिवशी धन्वंतरी देवताचा जन्म झाला होता. धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे. या दिवशी धन्वंतरीची देवतेची पूजा करायची. त्यांना चांगलं आरोग्य मागून पूजा करायची आहे. धन्वंतरी देवतेचा फोटो नसेल तर सुपारी म्हणून त्याची पूजा करू शकता. धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो तुम्ही आणून पूजा करू शकता. तसेच माता लक्ष्मीची पूजा करतो, तसेच धनेचीही पूजा करतो. माता लक्ष्मी कमळात बसलेली असावी, एका हातातून धने पडत असतात, तशी त्यांची मूर्ती आपण पूजा करू शकतो. माता लक्ष्मीची मूर्ती झाडू असं आपण खरेदी करू शकतो. तसेच मीठ पण तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या घरी छोटीशी चूल असावी, सूप याची पण तुम्ही खरेदी करू शकता. अशा काय वस्तू आहेत ज्यांनी आपल्याला आनंद होईल, म्हणजे एखादा ग्रंथ खरेदी करू शकता तुम्ही. ज्या ज्ञानाने आपल्याला ज्ञान मिळू शकते तो ग्रंथ पण खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी सप्तधान्याची पूजा करून तुम्ही धान्याची पूजा करू शकता. तसेच तांदूळाची पण खरेदी नक्की करा. तसेच तुपाची पण खरेदी करा. माता लक्ष्मीला तूप खूप प्रिय आहे. गायीची दुधावर पृथ्वीवर अमृत आहे. गायीच्या दुधापासून आपण तूप तयार करतो. गायीचं तूप नक्की खरेदी करा. हा माझा धनतेरसचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ याला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.